हॅलो, मी डॉक्टर प्रियादर्शनी प्रकाश प्रभू. मी आयुर्वेदिक नॅचरोपॅथिस्ट आहे. मी माझ्या पेशंट्सला मेडिसिन्स दिले ज्याच्यामध्ये मला अकाई सोनामध्ये जास्त रिझल्ट्स भेटले. ओके. पॅरालाइज जे पेशंट्स आहेत माझ्याकडे 15 इयर्स जे खाटावर असतात त्या लोकांना आम्ही अकाई सोना देऊन बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत जे नॉर्मली आयुर्वेदिकमध्ये भरपूर लोकांकडे काय काय आहे, गिलॉय आहे, अश्वगंधा आहे, सगळं आहे, पण जी क्वालिटी पाहिजे ना ती सनेजमध्ये मला भेटली आणि त्याच्यामधनं मला 2 मंथ्समध्ये रिझल्ट्स घेतलेत मी पॅरालाइजमध्ये. ग्रेट ग्रेट ग्रेट. बघा मॅडमने एक वाक्य वापरलं की मार्केटला ऑलरेडी वेगवेगळे आपल्यासारख्या नावाचे प्रोडक्ट मार्केटला आहेत, पण सनेजच्या प्रोडक्टमध्ये रिझल्ट गॅरंटी काय माहिती काय येतो माहिती का? सिम्पल एक छोटंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो मी. सनेजचे प्रोडक्ट जे बनतात ना, जे इंग्रेडियंट्स जे यूज केले जातात इंग्रेडियंट्स ते हायर क्वालिटीचे वापरले जातात. 1:10 रेशोचे इंग्रेडियंट्स इथं वापरले जातात आणि नॉर्मली मार्केटला या रेशोचे इंग्रेडियंट्स कोणी वापरत नाही. म्हणजे सगळ्यात चांगल्या लेवलचे इंग्रेडियंट्स वापरल्यामुळे हे सगळे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. मायसेल्फ डॉक्टर नामदेव लामटे, कुठे सर? BMBBS डॉक्टर आहे. येस. माझं संगमनेरमध्ये हॉस्पिटल आहे. पण सनेजचे मला प्रोडक्टचे रिझल्ट खूप चांगले भेटले. म्हणजे माझी स्वतःची भावाच्या मिसेसला गुडघ्यादुखीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे साधी बसू सुद्धा शकत नव्हती. मी पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटलला पण त्यांना दाखवलं होतं आणि इथे पुण्यामध्ये एक कोठारी डॉक्टर आहेत, ते अमेरिकेला असतात, त्यांची अपॉइंटमेंटसुद्धा भेटत नाही. 1 महिना अपॉइंटमेंट घ्यावं लागते. त्यांची पण अपॉइंटमेंट घेतली, त्यांची ट्रीटमेंट पण घेतली, तरी तिला फरक वगैरे काही वाटत नव्हता. पण नंतर मी सनेजचंच प्रोडक्ट वगैरे घेतले, त्याच्यानंतर तिला एवढं 20 दिवसात मला रिझल्ट भेटला. मग ते अक्षरशः मांडी वगैरे सुद्धा घालायला लागली आणि तिला आता दमसुद्धा लागत नाही. म्हणजे चालताना तिला थोडं जरी चाललं तरी दम लागत होतं, म्हणजे असं एकदम लगेच पायाला पेन वगैरे व्हायचं. पण तिला 20 दिवसामध्ये एकदम खूप रिझल्ट चांगला भेटला. म्हणजे आता ते व्यवस्थित मांडी वगैरे घालते, व्यवस्थित चालते, काहीच प्रॉब्लेम नाही तिला सध्या. एवढा ट्रिमंडस रिझल्ट मला भेटला. म्हणजे तुम्ही रिझल्ट बघून सर चूज केलं बरोबर? म्हणजे माझा आयुर्वेदिक वरती तर विश्वासच नव्हता बसत. एवढं तुमची डिग्री कशात आहे म्हणजे? MBBS MBBS. म्हणजे तुम्ही ऑलिओपॅथीमध्ये ॲलोपॅथी आणि तुम्ही नंतर आयुर्वेदाचा ऑलिओपॅथीवर आयुर्वेद म्हटलं की थोडंसं भांडण आहे. हो, म्हणजे थोडं विश्वास बसण्यासारखंच नव्हतं. पण मी स्वतः रिझल्ट घेतल्यानंतर मला त्याच्यावर खूप चांगला रिझल्ट भेटल्यामुळे माझा थोडा विश्वास बसला त्याच्यावरती. त्याच्यानंतर मी बरेचसे पेशंटला त्याच्यावर ट्रीटमेंट दिली, त्याचे पण खूप रिझल्ट मला चांगले भेटले. माझं नाव डॉक्टर मंजू मच्छिंद्र सावंत आहे आणि मी बिलासनगरमधून बिलॉंगिंग करते. बिलासनगरमध्ये मी ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून वर्क करते. ॲक्च्युली आम्ही ॲलोपॅथिक प्रोडक्टच सगळे देत असतो, पण जेव्हा श्याम सरांनी मला अप्रोच केला होता अबाउट सनेज कंपनी, माझा फारसा काही विश्वास बसला नव्हता. मी स्वतः पर्सनली गेली, म्हटलं स्वतः टेस्ट केल्याशिवाय मी कुणाला काही देणार नाही. आणि मग मी स्वतःवरती ग्रीन टी पहिली टेस्ट केली, त्याच्यानंतर अकाई सोना आणि मग पेशंट्सला चालू केलं. सो आय गॉट रिझल्ट इन IBSमध्ये कोकिलाबेनमध्ये माझ्या रिसेप्शन आहेत ना, त्यांची ट्रीटमेंट चालू होती. तर त्यांच्यामध्ये मी 15 दिवसातच ट्रमेंडस रिझल्ट पाहिला होता. म्हणजे त्यांना इनकॉन्टिनन्स ऑफ स्टूल होतं, कुठेही जाऊ शकत नव्हते, कुठे येऊ शकत नव्हते ते लोक. त्याचबरोबर ते म्हणजे त्यांचं ॲक्सिडेंट वगैरे झाल्यामुळे चेहऱ्यावरती स्वेलिंग वगैरे होती, जॉईंट पेन होते. तर अकाई सोनामुळे बऱ्यापैकी खूप सुंदर असा रिझल्ट मिळाला होता. त्याचबरोबर ती घरीही ज्यांना सिव्हिअर हेअरफॉल होता ड्यू टू कोविड वॅक्सिनेशन अँड ऑल, तर त्यांच्यामध्येही मी खूप सुपर्ब रिझल्ट घेतलेला आहे अकाई सोना प्रोटीन पावडरचा. आणि अशा प्रकारे मी एक करत बऱ्याच पेशंट्सला दिलेले आहेत आणि आता पूर्णपणे माझा सनेजवर विश्वास आहे. सो मी सनेजमध्ये इन झालेली आहे. जोपर्यंत माझा पेन चालेल ना तोपर्यंत मी सनेजचे प्रोडक्ट लिहित जाईल. मायसेल्फ डॉक्टर पल्लवी शिंदे. बेसिकली मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि सनेजमध्ये एंट्री करण्याचं कारण असं की घरामध्ये आई वडिलांना जे हेल्थ रिझल्ट होते, म्हणजे हेल्थ इश्यू होते जे की क्रॉनिक होते, आणि जिथं की असं मला वाटत होतं की पेनकिलर नाही घ्यायला पाहिजे, स्टिरॉइड नाही घ्यायला पाहिजे, हे मला समजत होतं, पण कंप्लेंट्स एवढ्या होत्या की मला नाविलाज होता. म्हणजे माझ्यासमोर माझ्या घरच्यांना मी पेनकिलर स्टिरॉइड खाताना पाहत होती. आणि जेव्हा अकाई सोना ग्लुकोसामाइन वगैरे म्हणजे भरपूर सारे प्रोडक्ट जेव्हा घरामध्ये यूज केले, रिझल्ट्स आले, त्यानंतर एक 100% ट्रस्ट झाला की एक डॉक्टर पण ही जी इंडस्ट्री आहे, सनेजचे प्रोडक्ट्स आहेत, ते सक्सेसफुली आपण रिकमेंड करू शकतो. रिअली माणसाचं एक नेचर बदलू शकतो आणि आजार हा मुळापासून दूर करू शकतो. पण सर एक एवढं प्राऊड फील होतं आहे की सनेजमध्ये येऊन सनेज फक्त किंवा ESI सिस्टीम आपली की फक्त मुळापासून आजारच नाही तर एका
म्हणजे हजारो लाखो लोकांचा पूर्ण लाईफ 360 डिग्री चेंजेसमध्ये आपण बदलू शकतो, एवढी ताकद ह्या ESI सिस्टीममध्ये आहे. आणि 100% सर म्हणजे रिझल्ट एवढे जबरदस्त आहेत, एक वर एक रिझल्ट जोपर्यंत येतात आहे तोपर्यंत ट्रस्ट सनेजच्या प्रोडक्टबद्दल जबरदस्त म्हणजे अधिकच वाढत चाललेला आहे. कालचा एक रिसेंटली रिझल्ट होता माझा की एका आपल्या डिस्ट्रीब्युटरनी फोन केला की मॅडम ज्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती, 1.5 वर्ष झाले ट्राय चालू होता आणि गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितलं होतं की PCOD आहे आणि म्हणजे तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीला सगळे फुगे आलेले आहेत आणि तुम्हाला खूप कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणजे तिथंच तो पेशंट निगेटिव्ह झाला होता आणि तिथंच डाऊन झाला होता. म्हणजे कंडिशन पण नव्हती की आपण एवढ्या अफोर्ड करू शकतो, एवढ्या कॉस्टली ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि रिअली सर जेव्हा मी बाकीचे सगळे रिझल्ट्स ऐकायचे यूट्यूबला वगैरे की आकाई सोनाचे रिझल्ट इन फर्टिलिटीवरती 7-7, 10-10 वर्ष ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे त्यांना विदिन 3, 4, 6 मंथ्समध्ये आफ्टर आकाई सोना घेतल्यानंतर आपले रिझल्ट जाणवतात. ते कुठंतरी एक असं वाटत होतं की हे अतिशयोक्ती आहे. जेव्हा मला काल जो फोन आला आणि त्याच्यामध्ये रिझल्ट कळला की 1.5 वर्षानंतर तो जो रिझल्ट आहे तो सक्सेसफुली आपले 1च महिना आकाई सोना आणि नारीप्रिया म्हणजे जोपर्यंत संपत पण नव्हतं तोपर्यंत रिझल्ट आला. रिअली सर जबरदस्त प्रोडक्ट आहेत आणि एक डॉक्टर एका OPD मध्ये बसून क्रॉनिक कंडिशनमध्ये तर म्हणजे 100% आपले प्रोडक्ट प्रमोट करू शकतात, एवढा तर ट्रस्ट आहे.